आता जो स्पर्धक इथे येतो आहे, देवानं आपल्या सर्वांना, बहुतेक लोकांना जे दिले ते त्याला दिलेलं नाही आहे, पण जे त्याच्याकडे आहे ते आपल्यापैकी कुणाकडेही नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रत्नागिरीच्या धीरज साठविलकरचं. जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समिंद्राची माया. रूप तुझं चराचरामंदी झाड येली पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरिबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समिंद्राची माया. तूच खरा तूच बुद्धिदाता शरण मी आलो तुला पायावर माझा डंका वाजत हातीशी गजरा नावाचा संकटाला बळ देई अवतार देवाचा देवा दिली हाक उद्धार कराया
मला हे सगळ्यांना सांगायचं आहे मनापासून की बाप्पानी किंवा देवानी निसर्गाने त्याला जे दिलं त्यानं पुन्हा त्यालाच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मित्रा, मला तुला नमस्कार करायचा आहे. तू माझा बाप्पा. हे जगातले सगळ्यात सुंदर पाय आहेत. मला नमस्कार करायचा तुला मनापासून. धीरज, खरंच तू ही स्पर्धा काय कुठलीही स्पर्धा सगळ्याच्या खूपच पुढचं आहेस. तू पुढचं आहेस, तुझी ही कला पुढची आहे आणि तुझं मन, तुझं हार्ट सगळ्याच्या पुढचं आहे रे. थँक्यू मॅडम. आम्हाला सगळ्यांना लाजवेल अशा गोष्टी करतोस तू आणि अशा खरोखरच लाजवशील, नतमस्तक करशील असंच आहेस तू. आणि माझ्याकडे तर गणपती येत नाही, पण मला असं वाटतं कधी मला गणपती आणायचा झाला तर मी तिथे रत्नागिरीला जाऊन धीरजकडनं त्याच्याकडनं हा बाप्पा बनवून घेईन आणि माझ्या घरी आणून बसवेन. इतका सुंदर आहे. खरं तर म्हणतात ना की आपल्या पायांवर नीट उभं राहायला शिका. मला तर असं वाटतं की जर हे वाक्य कोणी बोलू शकेल तर ते फक्त तू आहेस रे. फक्त तू आहेस. हां, या माणसाने हा जो दिवा लावलाय ना, हा दिवा मित्रा, तू जगातल्या सगळ्या माणसांच्या आयुष्यात एक अपेक्षांचा दिवा, एक आशीर्वादाचा दिवा आणि खऱ्या अर्थानं लोक म्हणतात मुलगा झाला पाहिजे, मुलगा. हा वंशाचा दिवा.